ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग। अर्जुन उवाच जायसी चकर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दनो तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जर तुला कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ वाटते तर मग हे केशवा, हे घोर कर्म करण्याकडे मला का सांगतो आहेस? मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिशिले कमळापते। अर्जुन म्हणाला, हे लक्ष्मीपते देवा, तुम्ही जे वाक्य बोललात ते मी लक्षपूर्वक ऐकले। तेच कर्म आणि करता पुरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी। तेव्हा विचार केला असता कर्म आणि करता हे उरतच नाहीत असे जर तुमचे ठाम मत असेल तरी माती केवी श्रीहरी मनशी पार्था संग्रामो करी ये लाजशी ना महाघोरी कर्मी सुता। तर मग अर्जुना, तू लढाई कर असे मला तुम्ही का सांगता? या भयंकर कर्मात मला ढकलताना तुम्हाला शंका का नाही येत? हा गा कर्म तुझी अशेखो निराकरशी निशेखो तरी मज करवी हे हिंसक का करविशी। देवा, तुम्ही सर्व कर्मांना निषेध करता तर मग माझ्या हातून हे घातक मारेकऱ्याचे काम का करविता? तरी हेची विचारी श्री ऋषिकेशा तू मानून देशी कर्मलेशा आणि सनी हे हिंसा करवितासी। हे ऋषिकेशा, माझा प्रश्न असा आहे की कर्माचा अल्पांशही तुम्हाला जर मान्य नसेल आणि पुन्हा माझ्या हातून एवढी मोठी हिंसा करवून घेतात तर ह्या दोन्हीमध्ये ही विसंगती कशी काय? या मिश्रिणेव वाचीनो बुद्धिं मोहयसीव मे तदेकमोद निश्चित्तो येन श्रेयो महाप्नुयाम। संदिग्ध अशा वाक्याने तू माझ्या बुद्धीला जणू मोहच निर्माण केलेला आहेस। यासाठी ज्याने माझे कल्याण होईल असा एकच मार्ग मला निश्चित करून सांग। देवा, तू वाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे आता संपले मनोपाघवे विवेकाचे। तुम्ही जर असे वेगवेगळ्या प्रकारे घोटाळ्यासारखे जर बोलू लागलात तर आमच्यासारख्या अज्ञानी माणसांनी काय करावे? आज सर्व विवेक बुडाला की काय? हा गा उपदेशी जरी जायचा तरी अपभ्रंशी तू कैसा आता पुरला मा दिवसा आत्मबोधाचा। या बोलण्याला जर सदुपदेश म्हणावा तर मग भ्रष्टपणा काय वेगळा असतो की काय? आज खरे तर आमची आत्मबोधाची हौस पुरली आहे। वैद्युपथ्य वारुणी जाई मग जरी आपणशी विष सुई तरी रोगिया कैसे निजी सांगे मज। वैद्याने रोग्याला पथ्य सांगितले पण त्यानं जर औषधा वाचून जर विष दिलं तर तो रोगी कसा बरे जगेल? जैसे आंधळी सुई जे आव्हाटा का माझीवन दिजे मरकटा तैसा उपदेशू हा गोमटा उडवला मा। ज्याप्रमाणे आंधळ्याला वेगळ्याच वाटेला रस्ता दाखवून द्यावा किंवा माकडाला दारू पाजावी तसा हा मोठा सुंदर उपदेश आम्हाला लाभला म्हणायचा। मी आधीची काही नेने वरी कवळलो मोहे येणे श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुजिला तुझू। मला तर आधी काहीच कळायचं बंद झालेलं आहे, तशात मला हा मोह निर्माण झाला आहे आणि हे श्रीकृष्णा म्हणूनच तुम्हाला विवेक काय आहे हे आम्ही विचारलेलं आहे। तव तुम्ही एक एक नवाई हेच उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरली या काही ऐसे की जे। तेव्हा तुमची काहीतरी निराळीच करा। तुझ्या उपदेशातला घोटाळा मग त्याला अनुसरून काय होईल बरे? आम्ही तनु मनु जीवी तुझी या बोला उटंगावी आणि तू वाचे ऐसे करावी तरी सरली म्हणू।
आम्ही मात्र मोठ्या जीवाभावानं तुमच्या वचनावर भरोसा ठेवावा आणि तुम्ही जर असे करणार तर सर्वच कारभार आटोपला म्हणायचे. आता ऐशी या परी बोधिशी तरी निकी आम्हा करीशी हेथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. तुम्हीच जर असं केलं तर आमची शोभाच झाली म्हणायची. अशा स्थितीमध्ये आम्ही ज्ञानाची आस कशी धरावी. तरी ये जाणीवेचे कीर सरले परी आणि कै कसे जहाले जे तिथे हे ढवळले मानस माझे. ज्ञानाची तर अशी वाट लागली, पण आणखी एक वाईट गोष्ट अशी की माझे शांत असलेले मन आता फार ढवळून गेलेलं आहे. सेवची श्रीकृष्णाही तुझे चरित्र काही नेनिजी जरी चित्त पाहशी माझे नेमिषे. देवा, तुमचे चरित्र अगम्य आहे. आता जर हा बहाणा करून तुम्ही माझी परीक्षा पाहत असाल तरी झकवितू आसी माते की तत्वची कथली ध्वनीते हे अवगमिता निरुते जाणवेना. तर तुम्ही आम्हाला थापा मारून चकवीत आहात. या गूढ प्रकाराने खरोखर काही महत्वाच्या तत्वाचे प्रतिपादन करीत आहात, याचा मला काही थांगपत्ता लागत नाही. म्हणून ऐके देवा हा भावार्थू आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठाजी. म्हणून देवा, माझी प्रार्थना अशी आहे की गूढ भाषा आता पुरे, आपला विचार मला सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये कथन कर. मी अत्यंत जड असे परी ऐसा हिनके परियेसे श्रीकृष्णा बोलावे तू वातैसे कनिष्ठ. मी अत्यंत मंद बुद्धीचा आहे, तेव्हा आता असे सरळ आणि निश्चित सांगा की या मलाही चांगला उलगडा होऊन जाईल. देखे रोगाते जिनावे औषध तरी देयावे परी ते अतिरुच्य व्हावे मधुर जैसे. रोग नाहीसा होण्यासाठी औषध तर दिलेच पाहिजे, परंतु ते औषध कडू न असता रुचकर आणि गोड असलं तर अधिक चांगलं होईल. तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित परी बोधे माझे चित्त जया परी. तसेच आपण परिपूर्ण अशा तत्वबोधाचे भाषण करावे, पण मला ते समजेल अशा पद्धतीने सांगावं. देवा तुझा ऐसा निज गुरु आजी आरती घनी का न करू हेत भीड कवनाची धरू तू मायामुशी. जेव्हा तुम्हासारखे खरोखर आत्मबोधाचे उपदेश करणारे सद्गुरू मिळावेत, आम्ही आमची आवड का बरे पुरवू नये. तुम्हीच आमची माऊली आहात, मग येथे संकोचाला जागा काय राहणार. हा गा कामधेनुचे दुभते दैवे झाले जरी आपैते तरी कामनेची का तेथे वानिकीजे. जर दुभती कामधेनूच सापडली तर नुसती इच्छा करायला कोण कमी करेल. जरी चिंतामणी हाता चढे तरी वाचेने कवन साकडे का आपुलेनी सुरवाडे इच्छावेना. जर चिंतामणीच हाती आला तर मग इच्छा करणे काय अवघड. खुशाल आपल्या मनास येईल ती इच्छा करावी, कारण ती ताबडतोब पूर्ण होणार असते. देखा अमृत सिंधू ते ठाकावे मग तहानाची जरी फुटावी तरी साया सुका करावी मागील ती. किंवा एखाद्या अमृताच्या समुद्राजवळ यावे आणि तहानेने तरफडावे असे जर असेल तर अमृतसागराजवळ येण्याचे श्रम कशाला करायचे. पैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती तू दैवी आजी हाती झालाशी जरी. त्याप्रमाणे हे देवा, अनेक जन्मापर्यंत तुमची उपासना करताना तुम्ही जर सुदैवाने आम्हाला लाभला आहात तरी आपुलिया सावेशा कान मागावासी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. तर मग आम्ही आमच्या हौसेप्रमाणे तुझ्याजवळ का मागणी करू नये. देवा, आमचा हा खरे तर सोपत्तेचाच काळ उजाडला आहे. देखे सकळार्थीचे जी आले आजी पुण्य यशाशी आले हे मनोरथ झाले विजयी माझे. आमच्या सर्व इच्छांना आज नवीन पालवी फुटलेले आहे, नवीन चैतन्य निर्माण झालेले आहे. आमचे पुण्य फळास आलेले आहे. मनोरथांचा आज पूर्ण विजय झालेला आहे. जी जी परममंगळ धामा सकळ देव देवोत्तमा तू स्वाधीना जी आम्हा म्हणून या. कारण तुम्ही आज आम्हाला सर्वस्वी अनुकूल झालेला आहात. हे परममंगलमय देवदेवेश्वरा, तुमचा मी जय जयकार करतो.
जैसे मातेच्या ठाई अपत्या नवसरू नाही, स्तन्या लागून पाही जियापरी. ज्याप्रमाणे बाळाला आईचं स्तनपान करण्यास काळवेळ नसते, वाटेल तेव्हा त्याला स्तनपान करण्याची मुभा असते, तैसे देवा तुते पुशीज तुझे आवडते, आपुले नियारते कृपानिधी. त्याप्रमाणे हे कृपासागरा, मी आपल्या आवडीला अनुसरून मोठ्या हौसेने प्रश्न उपस्थित केलेला आहे. तरी पारत्रिकी हितू आणि आचरता तरी उचितो, हे सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. जे कर्म केले असता पारलौकिक हित आणि लौकिक हित अशी दोन्ही साधली जातील, असे काहीतरी निश्चित आहे ते मला सांग. श्री भगवान उवाच. लोकेऽस्मिन् द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया ननु, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, या लोकी ज्ञानमार्गाने सांख्याची आणि निष्काम कर्मयोगाने योग्यांची अशी दोन प्रकारची निष्ठा आहे, असे मी तुला पूर्वी सांगितलेले आहे. या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितू, अर्जुना हा ध्वनितू अभिप्रावू. अर्जुनाचं वरील भाषण ऐकल्यानंतर भगवान आश्चर्यचकित होऊन म्हणाले, अर्जुना, माझ्या बोलण्याचा मतितार्थ असा, जे बुद्धियोगू सांगता सांख्यमथ संस्था, प्रकटली स्वभावता प्रसंगी आम्ही. की तुला बुद्धियोग स्पष्ट करून सांगत असता आम्ही सहजच स्पष्टीकरणाच्या ओघामध्ये सांख्ययोग ही सांगून बसलो. तो उद्देशू तू नेनशीची म्हणून क्षोभलाशी वायाची, तरी आता जाणेम्याची उक्त दोन्ही. परंतु या मधला हेतू तुझ्या लक्षात न आल्यामुळं तुझी उगीच कालवाकालव झाली आहे. पण आता एक गोष्ट ध्यानात घे की हे दोन्ही संप्रदाय मीच सांगितलेले आहेत. त्या दोन्ही निष्ठा, संप्रदाय म्हणजे निष्ठा, मीच कथन केलेले आहेत. अवधारी वीरश्रेष्ठा हे लोकी या दोन्ही निष्ठा, मजची पासुनी प्रगटा अनादिसिद्धा. हे श्रेष्ठ वीरा, हे दोन्ही संप्रदाय, या दोन्ही जीवननिष्ठा अनादिकालापासून मीच प्रकट केलेले आहेत. एक ज्ञान योगू म्हणजे जो सांख्यी अनुष्ठिजे, देथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता. यात एकाला ज्ञानयोग असे म्हणतात, त्याला सांख्यवादी अनुसरण करतात. या ज्ञानयोगाची ओळख झाली म्हणजे जीवात्मा परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. एक कर्मयोगू जाणू जेत साधक जन निपुण, होऊन या निर्वाण पावती वेळे. दुसऱ्याला कर्मयोग असे म्हणतात. हा ज्याला साधला ते उचित आचार करणारे साधक पुरुष योग्य वेळी मोक्ष पदास पावतात. हे मार्गू तरी दोन्ही परी एकवडती निधानी, जैशी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी. हे मार्ग प्रथमतः वेगवेगळे जरी वाटत असले तरी परिणामांचा विचार केला तर ते एकच आहेत. ज्याप्रमाणे शिजवून तयार झालेले अन्न अद्याप शिजवायचे असलेले अन्न, या दोहोमध्ये जशी क्षुधाशांती हीच अखेरची इतिकर्तव्यत असते, म्हणजे त्याचा फलितार्थ क्षुधाशांती हाच असतो. का पूर्वापर सरिता भिन्न दिसती पाहता, मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेकी. किंवा समुद्राला मिळण्यापूर्वी नद्या हा वेगवेगळ्या पद्धतीने वाहत असतात, पण त्या सर्व नद्या वेगवेगळ्या दिसत असल्या तरी समुद्रात मिळाल्यानंतर जशा एकरूपच होतात. तैसी दोन्ही मते सुचिती एका कारणाती, परी उपास्थिती योग्यते अधीन असे. त्याप्रमाणे हे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही निष्ठा एकाच परमार्थाचे साधन आहेत, मात्र अधिकार परत्वे त्यांच्यात उपासना प्रकार वेगवेगळे आहेत. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. ज्याप्रमाणे पक्षी भरकन उडून फळाला जाऊन झोंबतो, पण असे माणसाला करणे शक्य होणार नाही. तो हळूहळू ढाळे ढाळे के तुलेनी एके वेळी, मार्गाचे निबळी निश्चित ठाकी. मात्र माणूस खांद्याचा आधार घेऊन हळूहळू वर चढतो आणि
त्या फळापर्यंत जाऊन पोहोचतो. तैसे देख पाविहंगमते अधिष्ठुनी ज्ञानाती सांख्य सद्य मोक्षाती आकळती. त्याचप्रमाणे पक्षी मार्गानं ज्ञानाच्या जोरावर सांख्य हे तात्काळ मोक्ष मिळवतात. हेर योगी कर्माधारी विहितेची निजाचारी पूर्णता अवसरे पावते होती. आणि कर्मयोगी हे आपल्या स्वधर्मास उचित कर्मे करीत सावकाश योग्य वेळी मोक्षाला जाऊन मिळतात. न कर्मणामरांभे नैष्कर्म्यम पुरुषो श्रुती न च संन्यसना देवो सिद्धिं समधी गच्छति. कर्माचा आरंभच न केल्याने पुरुषाला नैष्कर्म्य प्राप्त होत नाही किंवा कर्माचा त्याग केल्याने त्याला सिद्धी मिळत नाही. वातुनी कर्मारंभ उचितो न करिता सिद्धीवतु कर्महीना निश्चित होईजेना. सुरुवातीला विहित कर्म केल्या वाचून जर कोणी सिद्धाप्रमाणे मी कर्म सोडून देईन असे म्हणाला, त्या कर्महीनाला नैष्कर्म्य मुळीच प्राप्त होत नाही. की प्राप्त कर्म सांडिजे हे तुलेने नैष्कर्म्य होईजे. हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे. की आपले कर्तव्य म्हणून जे प्राप्त झालेले आहे ते कर्म सोडून तेवढ्याने मी नैष्कर्म्य सिद्ध झालो असं जर कोण समजत असेल तर ते मूर्खपणाचे आहे असे जाण. सांगे पैलतीरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते जावे करे केवी. हे पा, नदीच्या पलीकडच्या तीराला जर जायचं असेल तर नावेला टाकून जाता येणं शक्य नाही. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी पाकू न किजे की सिद्धू हि न सेविजे केवी सांगे. जर भूक लागलेली असेल आणि भुकेचं शमन करायचं असेल तर अन्न शिजवू नये. अगर अन्न शिजवून तयार असल्यास ते का खाऊ नये. जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. जोपर्यंत वासना नष्ट झालेली नाही तोपर्यंत कर्म पाठीशी निश्चितपणाने आहे. अखंड संतोषात मात्र कर्म आपोआपच नाहीसे होऊन जाते. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्मी पदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. म्हणून अर्जुना, हे ध्यानात ठेव की ज्याला नैष्कर्म्य साधण्याची मनापासून इच्छा आहे त्याने आपले स्वधर्माचे जे विहित कर्म आहे ते टाकून चालणार नाही. ते त्याला टाकता येणार नाही किंवा त्यानं ते टाकणं हे योग्य नाही. आणि आपुली चाडे आपादिले हे मांडे ही तेजिले कर्मे सांडे ऐसे आहे. आणखी असे की आपल्या इच्छेनुसार केलेले कर्म सिद्धीच जाते किंवा जे कर्म त्यागलेलं आहे ते नाहीसे होते. हे वायाची सैरा बोलिजे उकलू तरी देखुनी पाहिजे परी तेजिता कर्म न तेजे निभ्रांत मानी. असे बोलणे व्यर्थ आहे आणि वेडेपणाचे आहे. तुला पाहिजे तर या गोष्टीचा नीट उलगडा करून पहा. इतके निशंक लक्षात ठेव की कर्माचा नुसता त्याग केल्याने ते खरोखर सुटते असे होत नाही. न हि कच्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म करत कार्यते यवशा कर्म सर्व प्रकृतीर्देर्गुणे. कारण कोणीही असला तरी कर्म न करता तो क्षणभर सुद्धा थांबू शकत नाही. प्रकृतीच्या गुणांनी सर्व प्राणी परतंत असल्यामुळे ते गुण त्यांच्याकडून कर्म करवून घेतात. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन अपयशे असे. जोपर्यंत या प्रकृतीचं अधिष्ठान आहे तोपर्यंत आपण अज्ञानाने जे आचरतो ते सर्व गुणावर आपोआप अवलंबून राहते. जे के विहित कर्म जे तुले ते सळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. असे पहा, जे काही विहित कर्म आहे ते जर मनाच्या उकळीसरशी आपण सोडून दिले तर या इंद्रियांचे स्वाभाविक धर्म नाहीसे होतील काय. सांगे श्रवणी ऐकावे ठेले ही नेत्रीचे तेज गेले हे नासारंध्र बुझाले परिमळून घे. तू असं सांग, तू कर्म टाकून दिलंस म्हणून हे कान ऐकायचं थांबवतील का, की डोळे पाहायचं थांबवतील, हे नाक वास घ्यायचं बंद करील का.
ना तरी प्राणापान गती ही निर्विकल्प झाली मती ही सुधा तृषादी आरती कुंडलिया. ही प्राणवायू आणि अपानवायू यांची गती खंडित होते, की चित्त निर्विकल्प बनते, की तहानभूक त्या इच्छाच खुंटून जातात. हे स्वप्नावबोधू ठेले चरण चालो विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू. ही जागृती आणि स्वप्न या अवस्था नष्ट होतील, की पाय चालायचे विसरतील, पण या गोष्टी दूरच राहू दे, निदान जन्म मृत्यू तरी टळल्यासारखे होतील काय. हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. यातील जर कोणतीच गोष्ट होऊ शकणार नसेल तर मग कर्म सोडले म्हणजे नेमके काय केले. पण जोपर्यंत आपण या प्रकृतीमध्ये आहे, या मायेमध्ये आहोत, तोपर्यंत कर्माचा त्याग घडूच शकत नाही. कर्म पराधीनपणे निपजतशी प्रकृती गुणे येरी घरी मोकली अंतकरणे वाहिजे वाया. कर्म हे अपरिहार्यपणे प्रकृतीच्या गुणानुसार निर्माण होत असतं. ते मायेच्या स्वबळावरच आपोआप होत असतं. म्हणून जोपर्यंत माया अस्तित्वात आहे तोपर्यंत इतर कोणत्याही निग्रहाच्या पकडीमध्ये अंतकरणे खिळून टाकली तरी ते कृत्य निष्फळच होते. देखे रथी आरुडजे मग जरी निचळू बैशिजे तरी चळू होऊन हिंडीजे परतंत्रा. असे पहा, आपण रथामध्ये जाऊन बसावं आणि मग गप्प बसलो तरी परतंत्रपणे आपले चलनवलन होतच राहते, म्हणजे तो रथ पुढे जातच राहतो. आपण जरी रथामध्ये स्थिर असतो तरी आपोआपच आपण पुढे पुढे जात राहतो. का उचलेले वायू वसे चरे शुष्क पत्र जैसे निश्चेष्ट आकाशे परिभ्रमणे. किंवा जर वादळ वारं सुटलं तर सुकलेले पान जसं स्वतःला चलनवलन न करता आकाशात तरंगत भ्रमण करीत जातं, त्या पानाला काहीच करावं लागत नाही, ते आपोआपच उडत जातं. तैसी प्रकृती आधारी कर्मेंद्रिय विकारी नैष्कर्मे ही व्यापारी निरंतर. त्याचप्रमाणे मायेच्या आधारानं कर्मेंद्रियाची डळमळ होऊन निग्रहाने निरंतर निष्कर्म राहणाऱ्या पुरुषाच्या हातून ही कर्म हे घडतेच. मनवनी संगूज व प्रकृतीचा तववरी त्यागून घडे कर्माचा ऐशी आहे करू म्हणती तयांचा आग्रहोची उरी. म्हणून जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे म्हणजे मायेचा सहवास कायम आहे तोपर्यंत कर्माचा त्याग होणेच शक्य नाही. अशा स्थितीत सुद्धा आम्ही कर्माचा त्याग करणारच असा जर कोण अट्टाग्रह धरून बसला असेल तर तो फक्त आग्रहच आहे, इतर काही त्याच्यात घडू शकत नाही. कर्मेंद्रियाणी संयम्यो यो अस्ति मनसा स्मरन् इंद्रियार्थान्वी मूढात्मा मिथ्याचारा सर्वोच्यते. जो मूर्ख कर्मेंद्रिय बळजबरीने आवरून मनाने विषयांचे चिंतन करीत राहतो त्याला ढोंगी असे म्हणतात. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्मे होऊने पाहती परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधोनी. जे कर्तव्य कर्माला सोडून देतात आणि नुसती कर्मेंद्रियांची हालचाल रोधून निष्कर्म होण्याचा घाट घालतात तया कर्म त्यागून घडे जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्री जाणू. अशा लोकांना कर्माचा त्याग घडत नाही, कारण त्यांच्या मनात कर्माचे विचार घोळत असतात. जसा एखादा दरिद्री पुरुष बाहेरचा भपका करून नटतो तसेच ही नैष्कर्म्याचा नुसता दिखाऊपणा करीत असतात. ऐशी ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही. अर्जुना, असे पुरुष केवळ विषयात गुरफटलेलेच समजावे, यामध्ये काहीही भ्रांती नाही. आता देई अवधानू प्रसंगी तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. आता तुला प्रसंगवशात या नैराश्याचे लक्षण सांगतो, ते नीट ऐक. यस्त्विंद्रियाणि मनसा नेम्यारभते अर्जुनो कर्मेंद्रिये कर्मयोगम असक्तासो विशिष्यते. पण हे अर्जुना, जो मनाने इंद्रियाचे नियमन करून आसक्ती न ठेवता केवळ कर्मेंद्रियाद्वारा कर्माची आचरण करतो त्याची योग्यता विशेष होय. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्य भाग उतरी रूढ लौकिक जायचा.
जे अंतःकरणामध्ये निग्रही असतात, परमात्म स्वरूपात जो समरस झालेला आहे, परंतु जो एखाद्या सामान्य संसारी मनुष्याप्रमाणे बाहेर व्यवहार करतो, जो इंद्रियाज्ञा करी विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे, जो आपल्या कर्मेंद्रियांना विषय सेवनाची मोकळीक देतो, विषयाचे तो भय धरत नाही आणि जे जे विहित कर्म त्याला प्राप्त झालेले असते तो मुळीच टाळत नाही, तो कर्मेंद्रिये कर्मी रागता तरी नियमी परी तेची उर्मी झाकोळीना. तो कर्मेंद्रिय ज्यावेळेला काम करीत असतात त्यावेळेला तो त्यांचं नियमन करीत राहतो, पण त्या कर्मापासून होणाऱ्या विकाराने तो व्यापला जात नाही, त्याला ती कर्म बाधत नाहीत. तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. तो कोणत्याही कामनेला बळी पडत नाही, तो मोहाच्या मळाने माखला जात नाही. पाण्यात तरंगणारे जसे कमळाचे पान पाण्याने भिजत नाही, पैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे, जैसे तोय संग आभासे भानुबिंब. तसाच तू निर्लेपपणे लौकिक या व्यवहाराच्या गुंत्यात असून सुद्धा आणि इतरांसारखा दिसत असून सुद्धा, जसे पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं पण त्या सूर्याला त्याचा काही बाधा होत नाही, अशा प्रमाणे तू या संसारामध्ये राहतो. तैसा सामान्यत्वी पाहिजी तरी साधारणत्वी देखिली, हे रवी निर्धारिताने निजे सोय जयाची. तसेच सामान्य दृष्टीने पाहिले असता तो साधारण माणसासारखाच वाटतो, परंतु वास्तविक पाहता त्याच्या खऱ्या स्थितीचा पुरा थांगच लागत नाही. ऐशा चिन्हे चिन्हितू देखशी तोची मुक्तू, आशा पाशरहितू ओळख पा. अशा लक्षणांनी जो युक्त आहे तोच आशापाशातून निसटलेला मुक्त पुरुष समजावा. अर्जुना तोची योगी विशेष जे जो जगी, म्हणून ऐसा होय या लागी मनिपे तुते. अर्जुना, अशा या मुक्त पुरुषालाच योगी ही संज्ञा द्यावी, म्हणून मी तुला म्हणतो की तो अशा प्रकारचा योगी हो. तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्ततो सुखी. तू मनाचं नियमन कर आणि अंतकरणामध्ये निश्चळ होऊन जा, मग तुझी कर्मेंद्रिये काही व्यापार करोत त्यापासून तुला कसलीही बाधा होणार नाही. नियतम कर्म कुरु त्वं कर्म जायु हि कर्मणः, शरीर यात्रा तिसते न प्रसिद्धेद कर्मणः. हे अर्जुना, तुझे नेमलेले कर्म तू कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे केव्हाही श्रेष्ठ आहे आणि कर्माशिवाय तुझी जीवन यात्राही चालणार नाही. म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी येथते न संभवे, आणि निषिद्ध केवी राहतावे विचारी पा. तेव्हा नैष्कर्म साधने असेल तर या जगात शक्य नाही, आणि निषिद्ध कर्म आश्रावी काय याचा तू विचार कर. म्हणून जे जे उचित आणि अवसरी करुणी प्राप्त, ते कर्म हेतुरहित आचरितू. म्हणून जे जे कर्म योग्य आहे, प्रस्तुत आहे आणि परिस्थितीनं प्राप्त करून दिलेलं आहे, ते कर्म हेतुरहित होऊन तू त्याचं आचरण कर. पार्थ आणि कही एक मेनशी तू हे कवतिक, जे ऐसे कर्म मोचक अपयशी असे. अर्जुना, या संबंधी आणखी एक मौज तुझ्या लक्षात आलेली नाही, ती की अशा रीतीने आचरलेले कर्म आपोआपच मोक्षदायक होते. देखी अनुक्रमाधारी स्वधर्म जो आचरी, तो मोक्षयुतेने व्यापारी निश्चित पावे. एक गोष्ट लक्षात घे की जो स्वधर्माप्रमाणे कर्म करतो त्याच कर्माच्या साह्याने तो मोक्षालाही पावतो. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्मबंधना, तदर्थम कर्म कौंतेयो मुक्त संग समाचरू. यज्ञाच्या हेतूने केलेल्या कर्माखेरीज इतर कर्म केले असता मानव कर्मबद्ध होतो. हे अर्जुना, यज्ञासाठी करायचे कर्म देखील तू आसक्ती सोडून करीत राहा. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. ज्ञानेश्वरांनी या ओळीमध्ये यज्ञाची व्याख्याच नवीन केलेली आहे. जो आपला स्वधर्म आहे तोच नित्य यज्ञ आहे,
आणि त्या स्वधर्मरूपी यज्ञाचं जो आचरण करतो त्याला कसलंही पाप लागत नाही. हा निज धर्मो जै सांडी आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारिक. हा स्वधर्म जेव्हा सुटतो आणि भलत्याच परधर्माची आवड निर्माण होते तेव्हा संसाराची म्हणजे जन्ममरणाची बंधनात पुरुष अडकून पडतो. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन काहीच न घडे. स्वधर्मानुष्ठान म्हणजे कर्तव्य करीत राहणं आणि हे कर्तव्य करीत राहणं यालाच यज्ञ याजन आहे. हेच यज्ञकर्म आहे. आणि हे यज्ञकर्म जो नित्य करीत राहतो त्याला कसलंही बंधन निर्माण होत नाही. हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्रा भुलला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. हा जो लोक आहे तो कर्मानं बांधलेला आहे, मात्र जो परतंत्रानं भुललेला आहे, जो नित्य यज्ञामध्ये चुकलेला आहे, म्हणजे जो आपल्या कर्तव्य कर्माला चुकलेला आहे, अशा लोकांविषयी आता याची विषयी पार्था तुझ सांगेन एक मी कथा सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. अर्जुना, याच विषयास अनुसरून मी तुला एक कथा सांगतो. जेव्हा ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पूर्वाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वमेषो ओस्त्विष्टकामधु. पूर्वी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून ब्रह्मदेव त्यांना म्हणाला, या यज्ञाने तुम्ही अभ्युदय करून घ्या. हा यज्ञ तुमची कामधेनू म्हणजे तुमचे मनोरथ पूर्ण करणारा होतो. ते नित्य यागा सहिते सृजले भूते समजते परिनेन तिचेती यज्ञाते सूक्ष्म म्हणून. तेव्हा त्याने समस्त मानव या नित्य यज्ञासह म्हणजेच या कर्तव्य कर्माच्या धर्मासह निर्माण केले. परंतु हा नित्याचार धर्म गहन असल्यामुळे त्या अज्ञ प्राण्याला तो समजेना. ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो येथ आम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूताप्रती. तेव्हा सर्व मानवांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली आणि विचारलं की हे देवा, आमचे जीवनाचे सार्थक होईल, सर्व यथास्थित चालेल, असा आम्हाला आधार काय आहे. तेव्हा ब्रह्मदेव सर्व मानवाला म्हणाला, तुम्हा वर्ण विशेष वशी आम्ही हा सुधर्मची विहिला असे याते उपासा मगा पैसे पुरती काम. तुम्हाला तुमचा उचित असा स्वधर्म नावाचा यज्ञ नेमून दिलेला आहे, त्याची उपासना करा, म्हणजे तुमच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतील. तुम्ही व्रत नियमून करावी, शरीराती न पिडावी, दुरी केही न वचावी, तीर्थाशी गा. तुम्हाला व्रत नियमांच्या भरीच पडायच नको, तपचरण करून शरीराला दंड सोसायच नको, किंवा दूरदूरच्या तीर्थयात्राही करायला जायला नको. योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्र यंत्र विधाने जनी करा. योगादी मोक्षाचे उपाय, नाना प्रकारच्या कामिक उपासना किंवा मंत्र तंत्र यासारख्या काही गोष्टी तुम्हाला करण्याची गरज नाही. देवतांतरा न मजावी, हे सर्वता काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासी. नाना देवतांचे भजन करायला नको, पण तुम्हाला जो स्वधर्म रूपी यज्ञ प्राप्त झालेला आहे तो अनायासाने म्हणजे सायास रहित त्याचं कर्तव्य कर्म करीत राहा. अहेतुके चित्ते अनुष्ठापाय याती पतिव्रता पतिते जियापरी. कुठलाही हेतू मनात न ठेवता हे कर्माचरण, हे कर्तव्याचरण करीत राहा, आणि हेच तुमचं अनुष्ठान आहे. ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीच्या ठिकाणी भावना ठेवते, त्याच पद्धतीनं तुमची ही एकनिष्ठा तुमच्या कर्माच्या ठिकाणी राहू द्या. तैसा स्वधर्मरूप मखू हाची शव्य तुम्हा एकू, ऐचे सत्य लोकनायकू बोलता झाला. हा स्वधर्मरूप मखू म्हणजे यज्ञ, हा स्वधर्मरूपी यज्ञ हाच तुम्हाला एकमेव शव्य आहे. याप्रमाणे सत्य लोकाचा नायक श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणता झाला. देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल, मग प्रजाहून सांडिल तुमते कदा.
या स्वधर्माचं जर तुम्ही अनुष्ठान कराल तर हाच स्वधर्म, हे तुमचं कर्तव्य कर्म हे कामधेनू बनून जाईल आणि तुम्हाला जे हवा आहे ते प्राप्त करून देईल. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. देवान् भावयतेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तां श्रेया परमवाप्स्यतु. या यज्ञ साधनाने तुम्ही देवांना संतुष्ट करा व ते देवही तुम्हाला संतुष्ट करून याप्रमाणे परस्परांना संतुष्ट करून तुम्ही आपले कल्याण करून घ्या. जेणे करुणी समस्था परितोषी होईल देवता मग ते तुम्हा इच्छिता अर्थाते देते. जेव्हा या स्वधर्माचरण रूपी यज्ञाने तुम्ही सर्व देवतांना संतुष्ट कराल तेव्हा त्या देवता तुम्हाला सर्व इच्छित वस्तू देतील. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा. या स्वधर्माचरण रूपी पूजेने तुम्ही जर देवतांची पूजा कराल म्हणजेच तुम्ही कर्तव्याचरण कराल तेव्हा त्या देवता तुमचा योगक्षेम निश्चयाने चालवतील. तुम्हाला कोणत्याही प्रकारची वान भासू देणार नाही. तुम्ही देवाचे भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐशी परस्परे घडेल प्रीती जेथो. अशा देवांना भजाल तेव्हा देव तुमच्यावर संतुष्ट होतील आणि असा उभयतामध्ये प्रेमभाव निर्माण होईल. तेच तुम्ही जे करू म्हणाल ते अपयशी सिद्धी जाईल वांछितही पुरेल मानशीचे. मग तुम्ही जे करू म्हणाल ते सिद्धीच जाईल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन जातील. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल म्हणे तुमते मागतील महारुद्धी. तुम्ही वाचा सिद्ध व्हाल म्हणजे तुम्ही जे बोलाल ते तुम्हाला सर्व मिळेल. आज्ञा करण्याचे सामर्थ्य तुमच्या अंगी येईल आणि सर्व प्रकारच्या समृद्धी तुमच्या आज्ञेची याचना करू लागतील. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यशी. ज्याप्रमाणे ऋतुश्रेष्ठ वसंताच्या दारी वनशोभा नेहमीच फळभाराचे सौंदर्य धारण करून सिद्ध झालेली असते. इष्टान् भोगान् वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्ते तेनैव सा. यज्ञाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला इच्छित वस्तू देतील पण त्याने दिलेले त्यांना परत न देता जो केवळ स्वतःच भोगतो तो चोर आहे असे समजावे. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्ती म्हणतो येईल देखा काढत तुम्हा पाठी. तसे प्रत्यक्ष दैवच सर्व प्रकारची सुखसमृद्धी बरोबर घेऊन तुम्हाला शोधित तुमच्याकडे येईल. ऐशे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्म निरत वर्ताल बापा. जर तुम्ही स्वधर्माचे ठिकाणी निष्ठा ठेवून त्याप्रमाणे जर कर्तव्य कर्म आचरण करीत राहाल तर सर्व परीने सुखी होऊन क्लेश रहित व्हाल. का झाली या सकल संपदा
जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयाचिया. परंतु सर्व संपत्ती हाती आल्यानंतर जो विषयांच्या गोडीला लालचावलेला इंद्रियाच्या निजाशीस बळी पडेल तेही यज्ञ भाविती सुरी. जे हे संपत्ती दिधली पुरी या स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. आणि स्वधर्म यज्ञाने प्रसन्न झालेल्या देवाने तुम्हाला जी भरपूर संपत्ती दिलेली आहे त्या योग्य मार्गाने चालून विश्वप्रभूचे भजन करणार नाही. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळी भोजन ब्राह्मणाचे. जो अग्नी आहुती देणार नाही, देवतांना पूजणार नाही किंवा ज्ञानी लोकाला जेवण घालणार नाही, विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील अतिथी संतोषने दिल ज्ञाती आपुली. जो गुरुची भक्ती करणार नाही, अतिथी अभ्यागत्याचा सत्कार करणार नाही किंवा आपल्या ज्ञाती लोकात संतोष राखणार नाही, ज्यामध्ये तो राहतो त्यामध्ये तो चांगुलपणानं राहणार नाही. ऐसा स्वधर्म क्रिया हेतू आथिलेपणे प्रमतू केवल भोगासक्तू होईल जो. असा जो स्वधर्माचाराला परांमुख होऊन जाईल आणि संपत्तीने माजुरी होऊन केवळ सुखोपभोगामध्ये रममान होऊन जाईल, तया मग अपावू थोर आहे जेने ते हातीचे सकळ जाई देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. त्या माणसाचा मात्र मोठा घात होईल. त्यामुळे हाती आलेले सर्व वैभव निघून जाईल आणि प्राप्त झालेले सुखभोग भोगणे त्याला मुळीच घडू शकणार नाही. जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी का निर्दैवाच्या घरी न राही लक्ष्मी. जसे ज्याचे आयुष्य संपलेले आहे अशा लोकांच्या शरीरात चेतनाशक्ती राहत नाही किंवा दुर्दैवी पुरुषाच्या घरी लक्ष्मी स्थिर राहत नाही. पैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपासवी हरपला प्रकाश जायू. त्याप्रमाणे जर स्वधर्माचरणाचा लोप झाला सर्व सुखाचा आधारच तुटला म्हणून समजावे. ज्याप्रमाणे दिवा नाहीसा झाला म्हणजे त्याच्याबरोबर उजेडही नाहीसा होतो. तैशी निजवृत्ती जेथ सांडी तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे हा एका प्रजा हो पुढे विरंची म्हणे. त्याप्रमाणे जिथे स्वधर्माचा उच्छेद होतो तेथे स्वतंत्रतेलाही ठाव मिळत नाही. ब्रह्मदेव आणखीन म्हणतात, म्हणून स्वधर्म जो सांडिल तयाचे काळू दंडिल चोरू म्हणून हरिल सर्वस्व तयाचे. म्हणून हे प्रजाजन हो, जो स्वधर्म सोडल त्याला काळ शिक्षा करील आणि त्याला चोर ठरवून त्याचे सर्वस्व हिरावून घेतले जाईल. मग सकळ दोषू भवते दिवसोनी घेती तयाते रात्री समयी स्मशानाते भूते जैशी. मग सर्व दोष चारी दिशांनी त्याच्या गळ्याला मिठी घालतील आणि रात्रीच्या वेळी जशी मसनवटीमध्ये भूते प्रकट होतात तैशी त्रिभुवनीची दुःखे आणि नाना विधे पातके दैन्य जात तितुके तेथेची वशी. या त्रैलोक्यामधली सर्व दुःख आणि नाना प्रकारची पातक आणि प्रत्येक प्रकारचा दिनवानेपणा हा त्या पुरुषाच्या ठिकाणी वास करू लागेल. ऐशी होयतया उन्मत्ता मगन सुटे बापा रुदता कल्पांतीही सर्वथा प्राणीगण हो. त्या वैभवाने माजलेल्या पुरुषाची अशी दशा होते आणि मग बाबानो तो कितीही रडला तरी कल्पांती त्याची सुटका होत नाही. म्हणून निजवृत्तीही न सांडावी इंद्रिये बरडून दावी ऐसे प्रजाते शिकवी चतुराननो. यासाठी आपला स्वधर्म सोडू देऊ नका, इंद्रियांना बेताल होऊ देऊ नका असा उपदेश ब्रह्मदेवाने मानवाला केलेला आहे. जैसे जळचरा जळ सांडे मग तक्षणी मरण मांडे हा स्वधर्मुतेने पाडे विसंबू नये. ज्याप्रमाणे मासा जर पाण्यातून बाहेर आला तर त्याचे मरण ओढवलेच म्हणून समजावे, त्याप्रमाणे हा स्वधर्म सोडून जर कोण बाहेर जाईल तर त्याचाही त्या माशाप्रमाणे नाश ठेवलेलाच आहे. म्हणून तुम्ही समजती आपुलालिया कर्मी उचिती निरत व्हावे पुढत पुढती म्हणिपत असे. यासाठी
तुम्ही सर्वांनी आपापल्या योग्य कर्माचरणामध्ये घडून जावे असे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आहे. यज्ञशिष्टाशिना सन्तु मुच्यन्ते सर्वकिल्विषये भुञ्जते ते तुघं पापा हे पंचात्मकारणात्. यज्ञ करून शेष राहिलेल्या भागाचे सेवन करणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पातकातून मुक्त होतात, परंतु जे पापी लोक केवळ आपल्यासाठीच अन्न शिजवतात ते जणू काय पापच भक्षण करीत राहतात. देकावीत क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असती समृद्धी विनियोगू करी. जो निष्काम बुद्धीने स्वधर्मानुसार योग्य क्रियेमध्ये आपल्या संपत्तीचा वेच करतो किंवा आपल्या संपत्तीचा विनियोग करतो. गुरु गोत्राग्नी पूजी अवसरी भजे दिजी निमित्ताधिकी यजी पितरोद्देशे. गुरु गोत्र अग्नी यांची पूजा करतो, यथाकाळी ज्ञानी लोकांची सेवा करतो आणि पितरांच्या तृप्तीकरता श्राद्धादी कर्मे करतो. या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता भूतशेषी स्वभावता उरे जे जे. अशा रीतीने स्वधर्माचरणाचा यज्ञ संपादून जो पंचमहायज्ञादी गोष्टी करून अग्नीत आहुती समर्पण करतो आणि मग जो सहज मार्गे शेष राहील ते सुखी आपुला घरी कुटुंबेशी भोजन करी ही भोगेची ते निवारी कल्मशाते. जो शेष राहिलेला भाग आहे तो भाग पापाचा नाश करणारा असल्यामुळे भक्षण करण्यास योग्य आहे असे समजून आपल्या कुटुंबासह त्याचे सेवन करतो. ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडिगे तू अधि जयापरी महारोगी अमृतसिद्धी. अमृतसिद्धी प्राप्त झाली की ज्याप्रमाणे महारोग निघून जातो त्याप्रमाणे यज्ञातून राहिलेला शेष भाग उपभोगणाऱ्या पुरुषाला सर्व पातके सोडून जातात. ही तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांती लेशा तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. किंवा ज्याप्रमाणे ज्याला निश्चित तत्वज्ञान प्राप्त झालेला आहे तो जसा लवमात्र भ्रांतीत पडत नाही त्याप्रमाणे हा शेष भाग खाणारा पापांना सापडत नाही. म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेचे विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषेशी. म्हणून स्वधर्मानं कर्तव्य कर्म करीत जे काही मिळवलेले असतं त्याचा विनियोग सुद्धा स्वधर्मानच करावा आणि जे उरलेले असेल ते संतोषानं त्याचा भोग घ्यावा. हे वाचुनी पार्था रहाटू नये अन्यथा ऐशी याद्य ही कथा श्री मुरारी सांगी. म्हणून अर्जुना हा स्वधर्म यज्ञ केल्या वाचून राहू नये अशी पुरातन कथा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. जे देहची आपणपे मानिती आणि विषयाती भोग्य म्हणती या परती न स्मरती अनेक काही. जे लोक या देहालाच आत्माशी समजतात आणि विषयांचा स्वार्थबुद्धीने उपभोग घ्यावा असे म्हणतात त्या पलीकडे ज्यांना कोणत्याही गोष्टीचे भान नसते. हे यज्ञोपकरण सकळ नेनत साते वरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती. त्या बहकलेल्या मूर्ख लोकांना या नित्ययज्ञाच्या साधनाचे रहस्य कळत नाही आणि ते केवळ अहमपणाने सुखोपभोग भोगू इच्छितात. इंद्रिय रुची सारखी करविती पाकनिके हे पापी पातकी सेविती जाणू. आपल्या इंद्रियाला जे हवं असेल त्याप्रमाणे ते अन्न प्रकार करत असतात आणि त्याचं भक्षण करीत राहतात. ते पुरुष जणू काही पातकाचंच सेवन करतात असे जाणावे. हे संपत्ती जात आघावी हवन द्रव्य मानावी मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषी. अरे ही जी काही आपली संपत्ती आहे या संपत्तीला हवन द्रव्य मानावं आणि स्वधर्मात म्हणजे कर्तव्य कर्माच्या अनुरोधानं आदिपुरुषीच्या ठिकाणी त्याला त्या सर्व संपत्तीला समर्पण करावं. हे सांडून या मूर्ख आपण पेया लागी देख निफजविती पाक नानाविध. हे तत्व दूर जुगारून देऊन मूर्ख लोक केवळ स्वतःच्या निजाशी करता नाना परीचे अन्नाचे प्रकार बनवतात. जिही यज्ञू सिद्धी जाई पुरेशा तोषू होई
ते हे सामान्य नोहे म्हणून या. अरे ज्याच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि आदिपुरुषाला संतोष मिळतो ते अन्न खचितच हलके सालके सामान्य मानता येणार नाही. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाणू, हे जीवन हेतू कारण विश्वायया. या अन्नाला सामान्य समजू नये, ते प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे, कारण हेच या सर्व विश्वाचे जीवनाचं साधन आहे. अन्नाशिवाय या विश्वात कोणीही जगू शकत नाही. अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवाः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवाः. अन्नापासून प्राणी उत्पन्न होतात आणि पर्जन्यापासून अन्न तयार होते. यज्ञापासून पर्जन्य उत्पन्न होतो आणि कर्मापासून यज्ञाची उत्पन्न होते. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. कर्माची उत्पत्ती ब्रह्मापासून म्हणजे प्रकृतीपासून आहे असे जाण, आणि हे ब्रह्म अक्षरापासून म्हणजेच परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहे. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मच नेहमी यज्ञात अधिष्ठित असते. अन्नास्तव भूते प्ररोह पावती समजते, मग पर्जन्य या अन्नाते सर्वत्र प्रसवी. अन्नाच्या साह्याने सर्व भूते वाढतात आणि नेहमी पर्जन्यापासून अन्नाची उत्पत्ती होते. तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रकटी कर्म कर्माशी आदी ब्रह्म वेदरूप. अशा या पर्जन्याला यज्ञ कारण आहे आणि कर्माच्या साह्याने यज्ञ सिद्धीत जातो आणि कर्म हे ब्रह्मापासून उद्भवते. तया वेदातीत परात्पर प्रसवतशी अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. या वेद ब्रह्माचा संभव अक्षर अशा परात्पर ब्रह्मतत्वापासून होतो. म्हणून हे सावर जंगम विश्व मूलतः अक्षर परब्रह्माने ओतप्रोत भरून राहिलेले आहे. परी कर्माची मूर्ती यज्ञी अधिवासू श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा. तरी पण कर्मरूपाने अवतरणाऱ्या या यज्ञात वेदरूपी ब्रह्म अक्षय राहत असते. अर्जुना, हे तू ध्यानी घे. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयेति वया आगायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ संजीवति. हे अर्जुना, याप्रमाणे परमेश्वराने सुरू केलेले हे सृष्टीचक्र जो या लोकी पुढे चालवित नाही, तो केवळ इंद्रिय सुखलोलूप पापी मनुष्य व्यर्थ जन्माला आला असे समज. ऐशी हे आदी परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली या ध्वरा लागून या. अर्जुना, या स्वधर्म यज्ञाची ही मूळ कथा मी तुला अशा प्रकारे थोडक्यात सांगितली आहे. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्टी जो मत्तू लोके. म्हणून हा स्वधर्माचरण रूपी यज्ञ मूळचाच योग्य आहे. या लोकी भ्रमाने माजलेला जो पुरुष हा यज्ञ करणार नाही, तो पातकांची राशी जान भार भूमीशी जे कुकर्मेंद्रियासी उपेगा गेला. तो केवळ इंद्रियांचे चोचले पुरवण्याच्या कामात आल्यामुळे पापाची राश बनून पृथ्वीला भारत झाला आहे असे समज. ते जन्मकर्म सकळ अर्जुना ती निष्फळ जैसे का भ्रपटळ अकाळीचे. ज्याप्रमाणे नको त्यावेळी आकाशात पसरलेल्या ढगाप्रमाणे अशा पुरुषाचे सर्व जीवनच केवळ वांझोटे आहे. का गळा स्तन जेची तैसे जियाले देखीत याची जया अनुष्ठान स्वधर्माचे घडे तिना. किंवा ज्याला स्वधर्माचं अनुष्ठान ज्याच्या हातून घडत नाही अशा पुरुषाचे जीवन शेळीच्या गळ्यामध्ये लटकत असलेली जी स्तनासारखं असतं त्याच्याप्रमाणे ते निरुपयोगी होय, कारण त्यातून कधीच दूध निघत नाही. म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्म कवने न सांडावा सर्व भावे भजावा हाची एकू. म्हणून अर्जुना लक्षात घे की हा स्वधर्म कोणीही सोडू नये. या एका स्वधर्माचेच अनुष्ठान जेव्हा भावाने करावे. हा गा शरीर जरी जहाली तरी कर्तव्य ओघे आली मग उचित का फुले ओसंडावी. अरे आपण जर शरीरधारी आहोत तर कर्तव्य कर्म हे शरीराबरोबर ओघानेच आलेले आहे. मग आपले विहित कर्म आपण का बरे सोडावे.
परिस पहा सव्यसाची मूर्ती लाहुनी देहाची खंती करती कर्माची ते गावंडे गाव. अर्जुना, देह प्राप्त झाला असूनही जे स्वधर्माचा तिटकारा करतात ते केवळ गावंढळच आहेत असे समज. यस्त्वात्मर्तीव शाजात्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टो तस्य कार्यं न विद्यते. परंतु जो मनुष्य केवळ आत्म्यातच रममान असतो, आत्मानंदात जो तृप्त आणि आत्म्याच्या ठाईच जो संतुष्ट असतो, त्याला मात्र स्वतःच्याशी कर्तव्य काहीच उरत नाही. देखे असतेनी देहधर्मे हेत तोची एकूण लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची. जो आत्मस्वरूपामध्ये निरंतर आनंदाने मग्न असतो तो देहधर्म चालू असताही कर्मफळाने माखला जात नाही. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यू देखे जहाला म्हणून सहजे सांडला कर्मसंगा. तो आत्मज्ञानाने संतुष्ट झाल्यामुळे आणि त्याचे जीवित कर्तव्य संपल्यामुळे त्याला कर्माचा संग आपोआपच घडत नाही. नैव तस्य कृतिनार्थं ना कृतिनेह कच्चन न चास्य सर्वभूतेषु कच्चिदर्थ व्यपाश्रयः. या जगात कर्म करण्यात अगर न करण्यात त्याचा काहीच लाभ नसतो. त्याचप्रमाणे सर्व भूतांचे ठाई त्याचा स्वतःचा म्हणून काही अर्थ गुंतून राहिलेला नसतो. तृप्ती झाली जैशी साधने सरती अपैसी देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. हे पहा, एकदा तृप्ती झाल्यानंतर तिची जी साधने असतात ती आपोआप नाहीशी होऊन जातात. त्याप्रमाणे आत्मानंद लाभला की कर्माचा नाश होतो. जववरी अर्जुना तू बोधू भेटेना मना तवची या साधना भजावे लागे. अर्जुना, जोपर्यंत हा आत्मबोधाचा उदय मनामध्ये होत नाही तोपर्यंत या स्वधर्माचरणाच्या साधनाला भजणे आवश्यक आहे. तस्मादसक्ता सततं कार्यं कर्म समाचरो असक्तो याचरं कर्म परमाप्नोति पुरुषः. परंतु ज्ञानी पुरुषाप्रमाणे आसक्तीरहित होऊन आपले कर्तव्य कर्मे नेहमी करीत जा. आसक्ती सोडून कर्म करणाऱ्या पुरुषाला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होऊन या उचितू स्वधर्मे राहते. म्हणून तू इंद्रियांचा आवर करून सर्व स्वार्थपणाच्या इच्छा सोडून विहित स्वधर्माचे आचरण करावेस. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था हे कैवल्य परमतत्वता पावले जगी. हे पार्था, ज्यांनी निष्काम बुद्धीने स्वकर्म अनुसरले ते या जगात खरोखरच केवळ ब्रह्मस्थितीला पोहोचतात. कर्मणैव हि संसिद्धी अस्थिता जनकादयः लोकसंग्रमे वापि संपश्यन् कर्तुमर्हसि. कारण जनकाधिकांनी कर्मानेच उत्तम सिद्धी मिळवली यासाठी व लोकसंग्रहाकडे लक्ष देऊनही तुला कर्म करणे उचित आहे. देख पा जनकादिकू कर्मजात शेखू न सांडिताची मोक्ष सुख पावते झाले. कोणतेही विहित कर्मानुष्ठान न सोडताच जनकादी राजांनी मोक्षाला प्राप्त केले. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था हे आणि काही एका अर्था उपकारेल. या कारणास्तव हे अर्जुना, स्वकर्माविषयी निरंतर काळजी घ्यावी. स्वकर्माचे अनुष्ठान दुसऱ्याही एका गोष्टीत चांगले साधन आहे. जे आचरता आपण पया देखी लागिल लोकायया तरी चुकेला पाया प्रसंगेची. कारण आपण स्वकर्म आचरण करीत असता इतर लोकही ते पाहून आपले कर्तव्य आचरण करीत राहतात आणि मग जगाचा अपाय आपोआपच टळतो. देखी प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. असे पहा की जे ब्रह्मस्वरूपाला पोचून धन्य झालेले आहेत आणि जे पूर्णत्वाने निष्काम बनलेले आहेत त्यांनाही इतर लोकांनी योग्य मार्गाने जावे म्हणून ज्ञानोत्तर काळीही
कर्म करावे लागते. मार्गी अंधा सरिसा पुढे देख नाही चाले जैसा अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा जाणतेनी. आंधळ्या माणसाबरोबर जसा डोळस माणूस पुढे चालत राहतो तसा अज्ञानी लोकांना बरोबर घेऊन जाणत्याने स्वधर्माचा बोध त्या अजाणत्या माणसांना करून द्यावा. हा गायशी जरी न किजे तरी अज्ञाना काय उमजे तेही कवने परी जाणजे मार्गाते या. अरे जर जाणत्याने असं केलं नाही तर अज्ञजनांना काय कळणार आणि कर्तव्य मार्गाची ओळख त्यांना होणार तरी कशी. यद्यदाचरति श्रेष्ठो सद्देवोत्तरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोक सदनो वर्तते. श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतात तसे सामान्य जनही आचरण करतात. श्रेष्ठ जे प्रमाण ठरवतात तेच लोक अनुसरतात. हेत वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेविती तेची अनुसती सामान्य सकळ. या जगाची रीतच अशी आहे की या ठिकाणी थोर माणसे जे आचरण करतात त्यालाच या लोकांमध्ये धर्म असे नाव मिळते आणि इतर सर्वसाधारण लोक त्यांचेच अनुसरण करीत राहतात. हे ऐशी असे स्वभावी म्हणून कर्म न संडावी विशेष आचरावे लागे संते. हा अगदी स्वाभाविक प्रकार घडत असल्यामुळे स्वकर्मानुष्ठान सोडू नये. त्यातही जे संत म्हणून नावाजलेले असतील त्यांनी तर ते कधीच सोडता कामा नये. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचनो नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एव च कर्मणि. हे पार्था, या त्रिलोक्यात मला स्वतः करता काहीच करायचे उरलेले नाही, कारण मला मिळालेले नाही किंवा मिळवायचे आहे असे काहीच नाही. तरी सुद्धा मी हे कर्म करीतच राहिले. आम्ही अनेकांची आगोठी कायशा सांगू किरीटी देखे मिची ये राहती वर्तत असे. अरे अर्जुना, या दुसऱ्यांच्या गोष्टी कशाला सांगू? माझ्याकडेच बघ, मी सुद्धा या स्वकर्मानुष्ठान याच मार्गाने चाललेलो आहे. काय साकडे काही माते की कवने की आरते आचरे मी कर्माते मनसी जरी. आता माझ्यावर असं कुठलं संकट पडलंय किंवा मला काही स्वार्थ हेतू साधायचा आहे म्हणून मी हे कर्माचरण करतोय. तरी पुरतेपणा लागी आणि तू दुसरा नाही जगी ऐशी सामग्री माझ्या अंगी जाणशी तू. माझ्या इतका पूर्णत्वाला पोहोचलेला दुसरा कोणीच या जगामध्ये नाही असे सामर्थ्य माझ्या अंगी आहे हे तुला ठाऊकच आहे. मृत गुरुपुत्र अनिला तू तुवा पवाडा देखिला तोही मी उगला कर्मी वरते. सांदीपणी गुरूंचा मेलेला मुलगा मी यमलोकाहून परत आणला. तो माझा अलौकिक पराक्रम तू स्वतः डोळ्यांनी पाहिला आहेस. तरी पण मी शांतपणे विहित कर्म आचरण करीतच आलेलो आहे. यदि ययं न वर्तेयं जातु कर्मण्यतंद्रितः मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थो सर्वशः. कारण जर मी आळस सोडून असा कर्मात न वागेन तर हे पार्था सगळे लोक सर्वथा माझा मार्ग अनुसरतील. परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षु का होय जैसा तयाची एका उद्देशा लागून या. आणि मीही हे कर्म असे आचरतो की कोणी म्हणावे हा अजून सकामच आहे, पण हे करण्यात माझा एकच उद्देश आहे. जे भूतजात सकळ असे आम्हाची अधीन केवळ तरी न व्हावे बळ म्हणून या. तो हा आहे की सर्व जीव माझ्याच आश्रयाने जाणारे आहेत, तेव्हा यांनी बहकून जाऊ नये. उच्चदेयुर्मे लोका न कुर्याम कर्मचेदहं संकर्षत करता श्यामुपन्यामि महाप्रजः. जर मी कर्म न करी तर हे सर्व लोक उत्सन्न म्हणजे नष्ट होऊन जातील आणि मी वर्णसंकर करणारा या प्रजांचा घात करणारा असा होईल. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैशनी निस्तरेलो. आणि आम्ही पूर्णत्वाला पोहोचून जर आत्मस्थितीत अकर्मपणाने राहिलो तर या प्रजेचा निभाव कसा काय लागेल. ही यामुची वास पाहावी
मग वर्तती परी जाणावी, ते लोकस्थिती आघवी नाशिली होईल. यांनी आमची पद्धती पाहावी आणि मग त्यावरून सदाचरणाची पद्धत जाणावी. अशी जी आज मी समाज संस्थेची जी घडी आहे ती सर्वच बिघडून जाईल की. म्हणून समर्थू जो येथे आणि लावी सर्वज्ञ थे, तेने सविशेषे कर्माते ते जावेना. म्हणून ज्या सामर्थ्यवान पुरुषाने या जगात सर्वज्ञपणाचे पीक गोळा केलेले आहे त्याने तर कर्माचा विशेष करून त्याग कधीही करू नये. सक्तः कर्मण्या विद्वांसु यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद्विद्वांस्तु तथा सक्तो चिरकीर्षोर लोकसंग्रहम्. याकरता अर्जुना, कर्मासक्त असलेले अज्ञानी लोक ज्याप्रमाणे कर्मे करीत असतात त्याप्रमाणे अनासक्त अशा ज्ञानी पुरुषांनीही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने आपली कर्मे करीत राहावे. देखी फळाची आशा आचरे कामकू जैसा, कर्मे भरू होवा तैसा निराशाही. जसा सकाम पुरुष फळाची इच्छा धरून कर्म करतो तसाच निष्काम पुरुषाचाही कर्माचरणात भर असावा. जे पुढत पुढती पार्था, हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या. कारण अर्जुना, तुला पुन्हा पुन्हा सांगतोय की समाज संस्था सर्व परीने नीट राखणे हे अगदी आद्य कर्तव्य आहे. मार्गाधारे वर्तावी, विश्व हे मोहरे लावावी, अलौकिका नोहावी लोकाप्रती. आपला जो मार्ग असेल त्या मार्गाद्वारे वर्तन करावे आणि विश्वामध्ये आपली मोहर उठवावी. आपल्या विहित मार्गाने चालावे, स्वकर्माचरण करीत राहावे, सर्व लोकांना नीट मार्गाला लावावी आणि कोणत्याही प्रकारे आपण समाजापासून वेगळे आहोत असे भासू देऊ नये. न बुद्धिभेदम जनेद ज्ञानम कर्मसंगिनाम, जोषेत सर्व कर्माणी विद्वानुक्ता समाचरण. ज्ञानी पुरुषांनी कर्मामध्ये आसक्त असलेल्या अडाणी लोकांचा बुद्धिभेद करू नये. एवढेच नव्हे तर त्याने स्वतः सर्व कर्मे योगयुक्तपणे करीत राहून इतराकडूनही तशीच करून घ्यावी. जे सायासे स्तन्य सेवी, ते पक्वान्नी केवी जेवी, म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा. अरे जे लहान मुलं असतं आणि जे कष्टानं स्तनपान करू शकतं त्या मुलाने पक्वान्य कशी बरे खावीत. म्हणून अर्जुना, त्या मुलाला जशी पक्वानी देऊ नयेत तैशी कर्मी जया योग्यता, तया प्रती नैष्कर्म्यता, न प्रगटावी खेळता आदी करुणी. त्याप्रमाणे ज्याची केवळ कर्म करण्याचीच योग्यता आहे त्याला थट्टा विनोदातही कर्मत्यागाचा उपदेश करू नये. तेथे सत्क्रियाची लावावी, तेची एकी प्रशंसावी, नैष्कर्मे ही दावावी आचरोनी. अशा मनुष्याला निष्काम ज्ञानवानानेही सत्कर्माचा मार्ग दाखवावा, सत्कर्माची त्याच्या समोर प्रशंसा करावी आणि स्वतःही तसेच वर्तन ठेवून उदाहरण घालून द्यावे. तया लोकसंग्रहा लागी, वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंधू अंगी वाजेल नाम. अशा प्रकारे लोकसंग्रह करण्याकरता म्हणजे समाज संस्था चांगल्या स्थितीत राखण्याकरता कर्माचा जर स्वीकार केला तर कर्म करणाराला ती बंधक होत नाही. जैसी बहुरूपियांची राऊ राणी, स्त्री पुरुष भाऊ नाही मनी, परी लोकसंपादनी तैशीच करती. ज्याप्रमाणे बहुरूपी राजा आणि राणी जी सोंगे घेतात त्यांच्या मनामध्ये वास्तविक स्त्री पुरुष भाव नसतानाही सोंगाची बतावणी यथासांग करतात आणि लोकांचा संतोष संपादन करतात, तसेच ज्ञानवान पुरुषानेही ज्ञानोत्तर काली सुद्धा लोकसंपादन करण्यासाठी निष्काम आणि निर्विकार वृत्तीने सत्कर्माचं आचरण करावं. कुंडलिकावरदे हरिविठू श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
संत तुकाराम महाराज की जय. प्रकृती हि क्रियमाणानि गुणहि कर्माणि सर्वशः अहंकारयुक्तात्मा कर्ताहमिति मन्यते. वस्तुतः सर्व कर्मे प्रकृतीच्या सत्व रज तमोगुणाकडून केली जातात, पण अहंकारामुळे ज्याच्या अंतकरणाला मोह पडलेला असतो तो मूढ मीच करता आहे असे समजतो. देखे पुढलाचे ओझे जरी आपुला माता घेजे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. जर दुसऱ्याचे ओझ आपल्या डोक्यावर घेतले तर त्याखाली आपण कसे दडपून जाणार नाही. तैसी शुभाशुभे कर्मे जे निफजती प्रकृती धर्मे, ते मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. याचप्रमाणे मायेच्या गुणामुळे उत्पन्न होणारी चांगली वाईट जी कर्म असतात, मूर्ख मनुष्य बुद्धिभ्रमामुळे स्वतःला करता समजतो आणि ती कर्मे स्वतःवर लादून घेतो. ऐसा अहंकारादी रूढ एक देशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रकटावाना. असा जो अहंकाराने चढलेला स्वार्थी आणि संकुचित वृत्तीचा मूर्ख मनुष्य असतो, त्याला हे परमार्थाचे गूढ तत्व उपदेशू नये. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित, ते अर्जुना देऊन चित्त अवधारी पा. आता हे पुरं झालं, सध्या तुझे कशात हित आहे हे तुला सांगतो, आपण ते श्रवण करा. तत्ववित्तु महाबाहु गुण कर्म विभागयो, गुणागुणेषु वर्तन्तु इति मत्वा न सज्जते. परंतु हे महाभाऊ अर्जुना, गुण आणि कर्मे ही दोन्ही आपल्याहून भिन्न आहेत. हे तत्व जाणणारा ज्ञानीपुरुष गुणांचा हा आपापसातला खेळ चालला आहे असे समजून त्यामध्ये आसक्त होत नाही. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई, तो प्रकृती भाऊ नाही, जेथ कर्म जात पाही निपजत असे. ज्यांना आत्मतत्वाचा बोध झालेला आहे असे तत्वज्ञानी, त्यांच्या ठिकाणी सर्व कर्मे उत्पन्न करणाऱ्या मायेचा अभाव असतो. ते देहाभिमानू सांडुनी, गुणकर्मे ओलांडुनी, साक्षीभूत होऊनी वर्तती देही. ते त्यांच्या देहाचा अभिमान सोडून देतात, गुण आणि कर्म यांचा अनन्य संबंध ओळखतात आणि केवळ तटस्थ वृत्तीने या शरीरामध्ये राहतात, साक्षीरूप होऊन राहतात. म्हणून शरीर जरी होती तरी कर्मबंधा नातळती, जैसा का भूतचेष्टा गबसती घेपविना. ज्याप्रमाणे पृथ्वीवरल्या प्राण्यांच्या कोणत्याही प्रकारच्या क्रिया सूर्याला बाधत नाहीत, त्याप्रमाणे असे पुरुष जरी शरीरात राहत असले तरी कर्मबंध त्यांना स्पर्श करत नाही. प्रकृतेर्गुणसम्मूढः सज्जन्ते गुणकर्मसु, तान् प्रश्नविदो मंदास प्रश्नविन्नो विचारे. प्रकृतीच्या गुणांनी वेडावलेले लोक गुण व कर्मे यात आसक्त होतात. अशा असर्वज्ञ आणि मंद लोकास पूर्ण ज्ञानी पुरुषाने आपल्या कर्मत्यागाने भलतेच मार्गाला लावून बिघडवू नये. हेथ कर्मी तोची लिंपे, जो गुण संभ्रमे घेपे, प्रकृतीचे नि आटोपे वर्ततू असे. ज्यांच्यावर गुणांचा पगडा बसतो आणि जो मायेच्या तंत्राने चालतो, त्याला त्या संसारामध्ये कर्माची बाधा होते.
इंद्रिये गुणाधारी रहाटती निज व्यापारी ते परकर्म बलात्कारी अपादिजो. कारण गुणांच्या आश्रयाने इंद्रिय आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे जो व्यवहार करतात त्या दुसऱ्यांच्या व्यवहाराला हा पुरुष बळेच आपल्यावर लादून घेत असतो. मयी सर्वाणी कर्माणी संन्यासाध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगत ज्वरः. तू आत्मनिष्ठ चित्ताने सर्व कर्मे करून ती मला अर्पण कर आणि फलाची आशा आणि ममत्व बुद्धी सोडून बिनधास्तपणे युद्ध कर. तरी उचित कर्मे आघवी तुवा शरोनी मज अर्पावी परी चित्तव्रती न्यासावी आत्मरूपी. म्हणून तुला जी योग्य आहेत ती सर्व कर्मे कर आणि ती मला समर्पण कर. परंतु हे करीत असताना चित्तवृत्ती निरंतर सातत्यानं आत्मस्वरूपावर स्थिर ठेव. आणि हे कर्म मी करता आचरेने या अर्था ऐसा अभिमानू झने चित्ता रेघोदेशी. आणि हे कर्म आणि त्याचा मी करता आहे अशा प्रकारच्या गर्वाला मात्र चित्तात थारा देऊ नकोस. तू वा शरीर पानो व्हावी कामना जात सांडावी मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. तू या शरीराच्या भजनी लागू नको आणि सर्व स्वार्थी वासना मनातून टाकून दे. मग जे जे भोग तुझ्या वाट्याला येतील त्या सर्वांचा निशंकपणे उपभोग घे. आता कोदंड घेऊनी हाती आरूढ पायी रथी देई आलिंगन विरव्रती समाधानी. म्हणून आता हातात धनुष्यबाण घे आणि रथावर चढ. शांत आणि प्रसन्न चित्तानं क्षात्रव्रतीचा अंगीकार कर. जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारापासून सोडवी मेदिनी. या जगामध्ये कीर्तीचा विस्तार कर, स्वधर्माचा मान वाढव आणि पृथ्वीचा हा भार हलका करून टाक. आता पार्था निशंकू होई या संग्रामा चित्त देई येथ हे वाचून काही बोलू नये. म्हणून अर्जुना तू मनातून सर्व शंका काढून टाक. या युद्धाकडे मन लाव. अरे युद्धा वाचून दुसरी कोणतीही वार्ता बोलू नकोस. हे मे मतमिदं नित्यं अनुतिष्ठन्ति मानवः श्रद्धावन्तो अनुसयन्तु मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. जे लोक श्रद्धावान आणि दोषदृष्टी रहित होऊन माझ्या या मताप्रमाणे निरंतर वागतात तेही कर्मबंधनापासून मुक्त होतात. हे अनुप्रौध मत माझे जेही परमादरे शुकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठिते धनुर्धरा. या माझ्या निश्चित आणि कधीही बाद न होणाऱ्या मताचा जे आदरपूर्वक स्वीकार करतील आणि पूर्ण श्रद्धेने त्याप्रमाणे वागतील तेही सकळ कर्मी वर्ततु जानपा कर्ण रहितु मनोनी हे निश्चितू करणीयगा. ते सर्व कर्मे आचरून सुद्धा सर्व कर्मबंधनापासून अलिप्त राहतील. म्हणून हे माझे मत निसंशयपणे आचरणात आणण्याच्या योग्यतेचे आहे. हे चिदभ्यसयन्तु नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्व ज्ञान विमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसा. परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानाला मुकलेले आणि नष्ट झालेलेच अशा प्रकारचे समज. ना तरी प्रकृती मंतू होऊनी इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मत अव्यरुनी ओसंडती. मायेच्या गुंत्यामध्ये गुंतून आणि इंद्रियाला लाडावून जे या माझ्या मताचा अव्यर करतील जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करुनी देखती का हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. जे लोक या मताला क्षुल्लक समजतील तुच्छतेने याकडे पाहतील अथवा हा केवळ बोलघेवडेपणा आहे वाचाळपणा आहे असे बाष्कळपणे बडबडत राहतील ते मोहमदिरा भुलले
विषय विखे घारली, अज्ञान पंची बुडाली निभ्रांत मानी. ते मोहाच्या मद्याने झिंगलेले आहेत, विषयांच्या विषाने घेरलेले आहेत आणि अज्ञानाच्या चिखलात बुडालेले आहेत असे निशंकपणे मान. देखे शवाच्या हाती दिजले, जैसे का रत्न वाया गेले, ना तरी जात्यंधा पाहले प्रमाण नोहे. ज्याप्रमाणे प्रेताच्या हातामध्ये दिलेलं रत्न फुकट जातं किंवा जन्मांधाला प्रभात झाल्याचा कधीच प्रत्यय येत नाही. का चंद्राचा उदयो जैसा, उपयोगा नवचे वायसा, मूर्खा विवेकू हा तैसा रुचेल ना. किंवा चंद्राचा उदय हा जसा कावळ्याला काहीच उपयोगाचा नसतो, तसा हा कर्मयोगाचा उपदेश मूर्खाला रुचत नाही. मनोनीती न मानिती आणि निंदाही करू लागती, सांगे पतंग काय साती प्रकाशाती. म्हणून ते लोक या मताला मान देत नाहीत, उलट याची निंदा करतात. आणि हे असेच व्हायचे, कारण पतंगाला कधीतरी दिव्याचा प्रकाश सहन होतो का. पतंगादिपी आलिंगन, तेच त्याशी अचूक मरण, देवी विषयाचरण आत्मघाता. पतंग दिव्याला म्हणजे ज्योतीला आलिंगन द्यायला जातो आणि त्यामध्ये मरून जातो. त्याचप्रमाणे विषयांचं सेवन अशा मूर्खांना आत्मघाताकडे घेऊन जाते. तैसे जे पार्था विमुख या परमार्था, तयाशी संभाषण सर्वता करावे ना. त्याचप्रमाणे बा अर्जुना, ज्यांना या परमार्थ विचाराचा कंटाळा येतो त्यांच्याशी संभाषण सुद्धा करू वाटत नाही. सदृशम चेष्टते स्वस्यः प्रकृतिर्ज्ञानवानपि, प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहां किं करिष्यति. ज्ञानी मनुष्य देखील आपल्या प्रकृती स्वभावानुरूप वागतो. सर्वच प्राणी आपापल्या प्रकृतीच्या वर्णावर जातात. तेथे निग्रह म्हणजे जबरदस्ती काय कामाची. म्हणून इंद्रिये एके, जाणतेने ही पुरुखे, लाळा विना कौतुके आदी करुणी. म्हणून कोणत्याही जाणत्या पुरुषाने या इंद्रियाला लाडावून ठेवू नये. हा गा सर्पेशी केळू येईल, ही व्याघ्र संसर्गू सिद्धी जाईल, सांगे हळाहळ जिरेल शेविली काही. अरे असे पहा, सर्पाशी खेळता येईल की वाघाशी सोबत जमेल, की हळाहळ नावाचं जे विष असतं ते पिऊन जिरवता येईल का. देखे खेळता अग्नी लाविला, मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लढा दिसला भला नोहे. आधी मजेने खेळत खेळत एखादा अग्नी लावावा आणि तो भडकला मोठा झाला की कुणाच्याच आटोक्यात राहत नाही. तसेच इंद्रियांची लाड केली म्हणजे मोठे संकट उद्भवते. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना, का नाना भोगरचना मिळवावी. अर्जुना, हा ध्येय जर पराधीन आहे तर आपण याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे भोग का म्हणून गोळा करावेत. आपण सायाशी करुणी बहुते, सकळही समृद्धी जाते, उदो वस्तू या देहाती प्रतिपाळावे का. अनेक प्रकारचे परिश्रम घेऊन, नाना प्रकारचे कष्ट सोसून विषय संपादन करावेत आणि रात्रंदिवस त्या विषयाने आपण या शरीराची भर का करावी. सर्वस्वी शिनोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडून देह तो पोखावे काही. सर्व प्रकाराने कष्ट करून आणि शिनून जाऊन अनेक प्रकारची संपत्ती मिळवून आणि असे करताना स्वधर्मालाही विसरून या शरीराला कशाकरता पुष्ट करावे. मग हे तव पाच मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, हे वेळी केला की उसावा शनू आपुला. हे शरीर तर 5 भौतिक महाभूतापासून बनलेलं आहे आणि अखेर त्या पंचतत्वातच ते विलीन होणार आहे. मग ते असे पंचत्वाला गेल्यानंतर आपल्या सर्व श्रमाचे फळ आपल्याला काय बरे मिळणार. म्हणून केवळ देह भरण, ते जाणे उघडी नागवन, या लागी यथंत करण देयावे ना. म्हणून केवळ शरीराचे पोषण करणे हे तर उघड उघड आत्मघातकीपणाचं आहे. म्हणून अर्जुना, केवळ
पिंड पोषणाकडे अंतकरून लावू नकोस. इंद्रियेन्द्रियाशार्थी रागदेशो व्यवस्थितो तयो नवशमागच्छतो ह्यश्च परिपंथिनो. इंद्रिय आणि त्या इंद्रियांचे विषय यांच्यामधील प्रीती आणि द्वेष ही दोन्ही मूळचीच ठरलेली आहेत. या प्रीती द्वेषांच्या ताब्यात आपण जाऊ नये, कारण ते मनुष्याचे शत्रूच आहेत. ये रवी इंद्रियाची आर्ता सारिका विषयो पोपिता संतोषु किरचित्ता अपजेल. सामान्यतः ज्या इंद्रियाला जी गोष्ट आवडती तो विषय त्याला दिला म्हणजे मनाला सुख वाटत राहते. परी तू सवचोराचा सांगा तू जैसा नावेक सोस्तू जव नगराजा प्रांतू सांडिजेना. परंतु ती जणू संभावित चोराची सोबतच असल्यासारखं आहे आणि अशा चोरापासून नगराचा सुरक्षित मार्ग सोडीपर्यंतच अल्पकाळ सुखाची सोबत असते. बापा विषयाची मधुरता झने आवडी उपजे चित्ता परी तो परिणामो विचारिता प्राणुहरी. काही प्रसंगी कदाचित विषयाच्या मधुरतेची भूल मनाला पडली, मात्र परिणामाचा विचार जर केला नाही तर ती भूल जशी मरणाला कारण ठरते आणि त्याचे प्राणहरण करते. देखे इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशी जैसा गळी मिनू आमिषे भुलविजेगा. त्याप्रमाणे इंद्रियामध्ये जी विषय वासना आहे ती भलत्या सुखाच्या भरी माणसाला पाडत असते. ज्याप्रमाणे आमिषाच्या साह्यानं मासा गळाला लागतो, तो गळ आमिष दाखवून माशाला भुलवतो. परी तया माझी गळू आहे जो प्राणाते घेऊन जाई तो जैसा ठाऊ अनोहे झाकलेपणे. त्या आमिषाकडे पाहून मासा त्याला भुलतो आणि त्याच्या आतमध्ये प्राण घेणारा गळ आहे हे त्या माशाला माहीत नसते. तो गळ आमिषाने झाकलेला असतो. तैसे अभिलाषेने किजेल विषयांची आशा धरी गेल तरी वरपडा होई गेल क्रोधानळा. त्याचप्रमाणे या विषय वासनेने मनुष्याची गत होते. विषयाची आशा धरली प्राणी क्रोधाने झपाटून जातो. जैसा कवडुनिया पारधी घातेची संधी आणि मृगाची बुद्धी साधा होया हेच तैशीची परी आहे म्हणून संगू हा तुझ नोहे पार्था दोन्ही काम क्रोध हे घातकू जाणे. ज्याप्रमाणे पारधी चारी बाजूनी आपल्या सावजाला हुसकावीत जिथं त्याचा घात होईल किंवा पारध्यानं जिथं गळ लावलेला असतो त्या ठिकाणी हेतूचा घेऊन येतो, त्याचप्रमाणे बुद्धीला पकडून नष्ट करण्याची ही विषय वासनांची रीत आहे. म्हणून पार्था काम आणि क्रोध हे दोन्ही महाघातक आहेत. यांचा तू कधी संग धरू नकोस. म्हणून हा क्रोची न करावा मनेही आठवून धरावा एक निजवृत्तीचा ओलावा नासोने दे. यास्तव कामक्रोधाची सोबत करू नको. यांची मनात नुसती आठवण सुद्धा करू नको, कल्पना सुद्धा करू नको. आपल्या आत्मसुखाच्या अनुभवाचा रस यामुळे नासू देऊ नकोस. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मा स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनं श्रेया परधर्मो भयावह. अगदी सुखानं आचरण करता येणाऱ्या परधर्मापेक्षा काही गुणांनी उन्हा असलेला आपला स्वधर्म श्रेयस्कर आहे. स्वधर्मामध्ये मरण आलेले कल्याणकारक होईल, परंतु परधर्माचे आचरण हे घातक ठरते. अगा स्वधर्मो हा आपुला जरी का कठीणू झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखे. अरे आपला जो स्वधर्म आहे तो जरी कठीण वाटला तरी तोच आचरण करण्यात त्या माणसाचं कल्याण असतं. ये रु आचारुजू परावा तो देखता कीर बरवा परी आचरतेनी आचरावा आपुलाची. दुसऱ्याचा आचार दिसायला किती जरी चांगला दिसला तरी आपण आपल्याच आचारावर, आपल्याच कृतीवर, आपल्याच कर्तव्यावर ठाम राहावे. सांगे शूद्र घरी आघवी पक्वानी हाती बरवी ही दुजे केवी सेवावी दुर्बळ जरी झाला.
एखाद्या अस्वच्छ आणि हिणकस राहणाऱ्या माणसाच्या घरी किती जरी चांगली पक्वान्न असली तरी ती एखाद्या उत्तम पुरुषानं भक्षण करावीत काय? हे अनुचित कैशिने की जे अग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. असे भलतेच कृत्य का म्हणून करावे? जे स्वीकारण्यास योग्य नाही त्याची इच्छा कशी काय करावी? आणि यदा कदाचित अशी इच्छा झालीच तर त्याचा अंगीकार करावा काय? अर्जुना, याचा नीट विचार कर. तरी लोकांची ढवळारी देखून या मनोहरी असती आपुली तनारी मोडावी केवी. अरे, दुसऱ्याचे मोठमोठे प्रासाद बघून आपली गवतानं शाकारलेली जी छपरं असतील ती मोडून टाकावीत काय? हे असो वनिता आपुली पुरूप जरी झाली तरी भोगिता त्याची भली जिया परी. आपली पत्नी जरी बरी नसली, थोडीफार कुरूप असली तरी तिची संगती ही कल्याणकारक ठरते. देवी आवडे तैसा साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्मची सुरवाडू परत्रीचा. त्याप्रमाणेच स्वधर्म हा कितीही संकटाचा असला आणि त्याचे आचरण कठीण असले तरी तो आपल्याला परलोकी सुख देणार आहे. हा गा साखर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध परिक्रमी दोषी विरुद्ध घेपी केवी. अरे, साखर आणि दूध यांची गोडी सुप्रसिद्ध आहे, पण जर पोटामध्ये जंत झालेले असतील तर ते वाईट आहेत. अशा रोग्याने ती कशी काय खावी? ऐशेने ही जरी सेवी येईल तरी ते आळुकीची उरेल जे ते परिणामी पथ्य नवीन धनुर्धरा. आणि असे असून जर त्या रोग्याने दूध साखर सेवन केली तर त्याची सुखाची इच्छा पूर्ण होणार नाही, कारण त्याचा जो परिणाम आहे तो वाईट होईल. कारण पोटात जंतू झालेले असताना दूध साखर घेणं हे कुपथ्य ठरतं. म्हणून आणि काशी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारी जे. खरोखर आपलं कल्याण व्हावं अशी जर इच्छा असेल तर दुसऱ्याला जे उचित पण आपल्याला जे अनुचित ते कर्म कधीही आचरू नये. या स्वधर्माती अनुष्ठिता वेचू होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे. आपला स्वधर्म आचरण करताना प्राण जरी गेला तरी तोही इष्टच आहे, कारण तो दोन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ ठरवतो. ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलिले जेत श्री सारंग पाणी तेथ अर्जुन म्हणे विनवनी असे देवा. देव देवेश्वर भगवान श्रीकृष्ण असं बोलल्यानंतर अर्जुन त्यांना विनवून करतो आणि म्हणतो, हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिसिले तरी आता पुशेन काही आपुले अपेक्षित. तुम्ही जे आतापर्यंत मला जे काही सांगितलं ते मी व्यवस्थित ऐकलं, तरी पण माझ्या मनात काही शंका आलेली आहे ती मी तुम्हाला आता विचारतो. अर्जुन वाचू अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषा अनिच्छन्नपि वार्ष्णेयो बलादेवो नियोजितः. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जणू काय बलात्कार केल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने हे पापाचरण करतो. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी आहे स्थिती भ्रंशी मार्गू सांडून या नारीशी चालत देखू. अरे देवा, हे असं कसं काय घडतं बरं की ज्ञाते लोक सुद्धा आत्मवृत्तीच्या स्थितीपासून भ्रष्ट होतात आणि मार्ग सोडून भलतीकडेच भटकत राहतात. असं कशामुळे घडत असावं? सर्वज्ञ ही जे होती हे उपादे ही जाणती तेही परधर्मे व्यभिचरती कवने गुणे. जे सर्वज्ञ आहेत, ग्राह्य आणि अग्राह्य काय यांचा विवेक ज्यांना चांगल्या रीतीने कळतो ते कोणत्या कारणाने परधर्म स्वीकारून स्वधर्माचे उल्लंघन करतात. बीजा आणि भुसा अंधू निवाडू नेने जैसा नावेक देखनाई तैसा बरळे कापा. आंधळ्याला ज्याप्रमाणे धान्य आणि फलकट ही वेगवेगळी निवडता येत नाहीत, तसाच ग्राह्य आणि अग्राह्य निवडताना जाणत्याचाही कधी कधी गोंधळ उडून चुका का घडतात.
जे असता संगू सांडिती तेची संसर्गू करिता न धाती वनवासी सेविती जनपदाती. जे आपल्या स्वाभाविक कर्माचं आचरण सोडून देतात तेच नसते संसार काळात अडकून घेऊन कधीच पुरे झालं असं म्हणत नाही. ज्यांनी खरोखर वनात राहावे तेही मनुष्यवस्तीत येऊन राहतात. जे वनवासी आहेत ते सुद्धा जनपदामध्ये येऊन राहतात. आपण तरी लपती सर्वस्वी पाप चुकविती परी बलात्कारी सुईजती तयाची माझी. आपण स्वतः आड होऊन त्यांनी पापाला पूर्णपणे टाळले असते तरी पण मग तेच बुद्ध्या आपण होऊन पापाशनात का शिरतात. जयाची जीवी घेती विवसे तेची जडोनी ठाकी जिवेसे सुखविता ते गिवसे तया तेची. ज्या वस्तूचा मनाने कंटाळा केलेला आहे त्याच वस्तूचा जीवास ध्यास लागून राहतो आणि जर तिला आपण टाळू लागलो तर तीच उलट आपल्या गळ्यात येऊन पडते. ऐसा बलात्कारू एकू दिसे तो कवनाचा येथ आग्रहो असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. असा ज्ञान्यांवरही बळजबरी झालेली दिसून येते. ही बळजबरी करण्याचे सामर्थ्य कोणाचे आहे. तेव्हा श्रीकृष्णा मला कृपा करून सांग. श्री भगवानु वाचु कामेश क्रोधो ईश्वर गुण समुद्भवा माशलो मा पाप्मा विद्येन मे वैरिणम. श्री भगवान म्हणाले, या बाबतीत रजोगुणापासून उत्पन्न झालेला जो महाखादाड आणि अत्यंत पापकर्मी असा जो काम किंवा क्रोध यालाच तू या जगातला वैरी समज. तव हृदय कमळ रामू जो योगियांचा निष्काम कामू तो म्हणतसे पुरुषोत्तमो सांगेन ऐके. योग्यांच्या निष्काम मनालाही रमवणारा पुरुष श्रेष्ठ श्रीकृष्ण काय म्हणाले ते सांगतो. आता शांतपणे ऐका. तरी हे कामू क्रोधू पाही जयाते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई मानिजती. बाबा रे, ही शिरजोरी बळजोरी किंवा हा बलात्कार करणारे कामक्रोधच आहेत. यांच्या ठिकाणी करुणेचा लेशही नाही. हे केवळ काळासारखी निष्ठुर आहेत. हे ज्ञाननिधीचे भुजंगू विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे. हे ज्ञानाच्या ठेव्यावर वेटाळे घालून बसलेले जणू काळसर्प आहेत किंवा विषयांच्या गुहेमधले वाघ आहेत. ईश्वर भजनाच्या वाटेवरचे प्राणघातक मांग समजावेत. हे देहदुर्गीचे धोंडू इंद्रिय ग्रामीचे कोंडू यांचे व्यामोहादिक दबड जगावरी. हे या शरीररूपी डोंगरावरचे धोंडे आहेत किंवा इंद्रियाच्या गावातले कोंड कोपरे आहेत असे जाणावे. यांचे दडपण सर्व जगावर पडलेले आहे. हे रजगुण मानसीचे समूळ आसुरयेचे झाले पुन्हा ययाची अविद्या केली. हे रजोगुणाने व्यापलेल्या मंत्रामध्ये राक्षस आहेत आणि अज्ञानाच्या अन्नावर यांचं पोषण होतं. हे रजाचे कीर झाली परी तमाशी पर्यंते भले तेने निजपद या दिदले प्रमाद मोहू. हे रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत पण तमोगुणाला हे विशेष आवडते असतात. म्हणून त्या तमोगुणाने आपले स्वभाव धर्म जे प्रमाद मोह ते त्यांना देऊन टाकलेले आहेत. हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी जे जीविताचे वैरी म्हणून या. हे जीवित घेणारी असल्यामुळे या कामक्रोधांना मृत्यूच्या राजधानीत मोठाच मान मिळतो. जयाशी भुकेली या आमिषा हे विश्वनपुरेची घासा कुळवाडी यांची आशा चाळीत असे. अरे, यांची भूक जर एकदा चाळवली तर यांना संबंध विश्व एका घासालाही पुरत नाही. यांचा हात जससा चालेल तसतशी यांची आशा अधिकाधिक पुढं होत जाते. कौतुके कवळिता मुठी जिये 14 भुवने थे कुटी तिये भ्रांती ही धाकुटी वाल्ली दुल्ली. त्यात आशेची धाकटी बहीण भ्रांती यांना फार प्रिय आहे.
ही भ्रांती अशी आहे की हिने एकदा मूठ सहज आवळली तर 14 भुवने सुद्धा कुठल्या कुठे गडप होऊन जातात. जे लोकत्रयाचे भातुके खेळताची खाय कौतिके तिच्या दाशीपणाचे निबिके कृष्णाजी. ही भ्रांती अशी काय विलक्षण आहे की भातुकलीच्या खेळातच ही त्रिलोक्याला सुद्धा खाऊन फस्त करते आणि हिच्याच बटीकपणाच्या जोरावर तृष्णेचा निर्वाह चालतो. हे असो मोहे मानिजे याते अहंकारे घेपे दिजे जेने जगा पुढेनी भोजे नाचवित असे. हे असू दे, पण मोहाजवळ काम क्रोध यांना फार मान आहे आणि अहंकारही यांच्यापाशी देण्याघेण्याचा व्यवहार करतो, म्हणून तो आपल्या मनास वाटेल तसा जगास नाचवीत असतो. जेने सत्याचा भोकसा काढिला मग अकृत्य तर्णकुटा भरिला तो दंभूरुडविला जगेही. जो सत्याचा कोथळा काढून त्यात गवताचा भुसा भरला त्या दंभाचे व्यवहारही हेच या जगामध्ये माजवत राहतात. साध्वी शांती नागविली मग माया मांगी श्रंगारिली ती करवी विटाळविली साधू वृंदे. यांनीच शांतीला लुबाडून मायारूपी मांगिनीला सजवले आहे आणि तिचा विटाळ साधू मंडळीने केला आहे. ही विवेकाची त्राय फेडिली वैराग्याची साल काढिली जितया मान मोडिली उपशमाची. यांनी या काम क्रोधानी विवेकाचे आश्रयस्थानच उडवून दिलं, वैराग्याच्या अंगाची कातडी सोलून काढली आणि उपशमाची मान मुरगळून काढली आहे. यही संतोष वन खांडिली धैर्य दुर्ग पाडिली आनंद रूप सांडिले उपडून या. याच कामक्रोधानी संतोषाचं जे उपवन होतं ते खांडून काढलं, धैर्याचे दुर्ग होते ते पाडून टाकले आणि आनंदाची जी रोपं लावलेली होती ती सर्व रोपं यांनी उपटून काढली. ही बोधाची चोपी लुसिली सुखाची लिपी पुशिली जिव्हारी यागी शोधली तापत्रयाची. यांनी उपदेशाची घडी विस्कटून टाकली, सुखाची अक्षरी पुसून काढली आणि जगाच्या जिव्हाऱ्यात 3 तापांची आग लावून दिली. हे अंगात व घडले जीवेची आथी जडले परे नातुडती वसली ब्रह्मादिका. हे अंगाला भिडल्याबरोबर लगेच जीवाला भिडतात आणि ब्रह्मदेवादिकांनाही आटपत नाहीत. हे चैतन्याचे शेजारी वस्ती ज्ञानाच्या एका हारी मनोनी प्रवर्तले महामारी सावरतीना. हे चैतन्यत्वाच्या अगदी जवळ आहेत आणि ज्ञानाच्या पंक्तीला अगदी शेजारी खेटून बसतात, म्हणून एकदा चवताळली की लवकर आहारी येत नाहीत. हे जळे विण बुडविती आगे विण जाळीती न बोलता कवळीती प्राणी याते. हे पाण्याशिवाय बुडवतात आणि आगीशिवाय जाळून काढतात आणि न बोलताच प्राण्याला कवटाळतात. हे शेस्त्रे विण साधिती दोरे विण बांधिती ज्ञानी याशी तरी वदिती पैज घेऊनी. हे शस्त्राशिवाय मारतात आणि दोराशिवाय बांधून ठेवतात आणि ज्ञानवान पुरुषाचा पैज लावून वध करतात. हे चिखले विण रोविती पाशिके विण गोविती हे कवना जोगे न होती आतुवटपणे. हे चिखलाशिवाय जीवांना रुतवून ठेवतात, जाळ्या वाचून पकडून ठेवतात आणि आपल्या चिवट बळकटपणाने कोणालाही हार जात नाहीत. धुमेनावृती वन्मीर यथा दर्शो मलेनसून येतो वल्वेनावृतो गर्भो सता तेने दमावृतम. ज्याप्रमाणे धुराने अग्नी किंवा धुळीने आरसा झाकला जातो किंवा गर्भ जसा वारेने वेसलेला असतो, त्याचप्रमाणे त्याने हे ज्ञान गुरफटून टाकलेले आहे. जैशी चंदनाची मुळी दिवसोने गेपे व्याळी ना तरी उलबाची खोळी गर्भस्थाशी. ज्याप्रमाणे चंदनाच्या मुळाशी साप वेटाळून राहतो किंवा गर्भाशयाची खोळ जशी गर्भाला असते, ही प्रभाविन भानू धुमे विन हुताशनू जैसा दर्पणू मडहिणू कहीच नशे.
ज्याप्रमाणे प्रकाशा वाचून सूर्य, धुराशिवाय अग्नी की धुळीशिवाय आरसा कधीच आढळून येत नाही, तैसे ही विन ऐकले आम्ही ज्ञान नाही देखले, जैसे कोंडेनी पागुंतले बीज निपजे. त्याचप्रमाणे या कामक्रोधाशिवाय असलेलं ज्ञान आमच्या दृष्टीस अजून पडलेलं नाही. ज्याप्रमाणे फलकटाने धान्याला झाकलेलं असतं, त्याप्रमाणे कामक्रोधानं या ज्ञानाला झाकून ठेवलेलं आहे. आवृतम ज्ञानमेतेनो ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेयो दुष्पुरेणा नलेनसु. हे अर्जुना, तो कधीही तृप्त न होणारा अग्नीच असून ज्ञानी पुरुषाच्या या कामरूपी नित्य वैर्याने ज्ञान आच्छादून टाकलेले आहे. तैसे ज्ञान तरी शुद्ध परीही असे प्रवृद्ध, म्हणून ते अगाध होऊन ठेले. तसे पाहायला गेलं तर ज्ञान हे शुद्ध रूपात आहे, पण या काम क्रोधाने प्रवृत्त केल्यामुळं ते अगाध होऊन बसलेले आहे. आधी याते जिनावे मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे रागद्वेषा. बरे, आधी या कामक्रोधाला जिंकावं आणि मग ज्ञान संपादन करावं असं जर म्हटलं तर कामक्रोधादी हे राक्षसांचा पराभव होण्याचा मुळीच संभव दिसत नाही. या ते साधावया लागी जे बळ बाणिजे अंगी, ते बंधन जैशी आगी सावाऊ होयो. यांना मारण्यासाठी अंगी सामर्थ्य आणा असे म्हटलं तर जळणाचे लाकूड आगीला मदतच करते. इंद्रियाणी म्हणून बुद्धिरशाधीशानुच्यते, एतैर्विमोहत्येषु ज्ञानमावृत्यो देहिनम्. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही कामाची वस्तिस्थाने आहेत असे सांगितले जाते. या स्थानांच्या आश्रयाने ज्ञान झाकून टाकून हा काम जीवात्म्याला मोहात पाडतो. तैसे उपाय किजती जे जे, ते याशेची होती विरजे, म्हणून हटियाते जिनिजे हित जगे. यांच्यासाठी जे जे उपाय करावेत ते ते यांनाच सहाय्यक ठरतात, म्हणून हटयोग्यानं ही कामक्रोध हैराण करून टाकतात. ऐशी आहे साकडा बोला, एक उपायो आहे भला, तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ. परंतु या संकटालाही एक उपाय आहे, तो जर तुला मानवत असेल तर सांगतो, तो ऐक. तस्मात् त्वमिन्द्रियाणादौ नियम्य भरतवर्षभो, पाप्मानं प्रजहीयनं ज्ञानविज्ञाननाशनम्. म्हणून हे भरतश्रेष्ठ अर्जुना, तू आधी इंद्रियांचे संयमन करून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणारा हा पापी काम नाहीसा ठार करून टाक. यांचा पहिला क्रूठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्माती विये, आधी निर्दळणी घालिती सर्वथैव. एक लक्षात ठेवू की या कामक्रोधाचं मूळ स्थान इंद्रिय आहेत आणि या इंद्रियापासून कर्माची प्रवृत्ती होते. म्हणून पहिल्या प्रथम या इंद्रियांना सर्वस्वी आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियभ्या परं मनः, मनसस्तु परां बुद्धी, यो बुद्धे परतस्तु सा. असे म्हणतात, स्थूल बाह्य पदार्थाच्या मानाने तो पदार्थ जाणणारी इंद्रिय म्हणजे त्याच्या पलीकडचे असतात. इंद्रियाच्या पलीकडचे मन असते आणि मनाच्याही पलीकडची बुद्धी असते आणि बुद्धीच्या पलीकडे तो आत्मा आहे. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल, इतुकेनी थारा मोडेल या पापियांचा. असे केले म्हणजे मनाची धाव आपोआप खुंटेल, बुद्धीची सुटका होईल आणि या कामक्रोधादी पाप्यांचा आधारच नाहीसा होऊन जाईल. एवं बुद्धी परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना, जहि शत्रुं महाभाव कामरूपं दुरासदम्. अरे हे पराक्रमी अर्जुना, याप्रमाणे बुद्धीहून श्रेष्ठ आणि तिच्या पलीकडे असलेल्या आत्म्याला जाणून आपणच आपल्याला आवरून धरून दुस्साध्य अशा कामरूपी शत्रूला मारून टाक. हे अंतरीहुनी जरी पिटले, तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी विनवरले मृगज नाही.
हे कामक्रोध अंतकरणातून जर हुसकावून लावले तर सर्वस्वी नष्ट झाले असेच समजावे. सूर्यकिरणा वाचून जसे मृगजळ नसते तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मेचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुगापले आपणची. हे कामक्रोध नष्ट झाले म्हणजे ब्रह्मज्ञानाचे साम्राज्य लाभते. मग जीव आपल्या आत्मानंदामध्ये सुखरूप होऊन राहतो. हे गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहुनी नुठी कवने काळी. हे गुरु शिष्यांचे गुप्त रहस्य जीवशिवाची एक भेट म्हणतात. त्या स्थितीत जीव शांत होऊन कधीही तेथून चढत नाही. ऐसे सकळ सिद्धांचा राहू देवी लक्ष्मीचा नाहू राया ऐके देवदेव बोलता झाला. संजय धृतराष्ट्राला म्हणतो की राजा, सर्व सिद्धांचा राणा आणि लक्ष्मीचा पती देव देवेश्वर जो श्रीकृष्ण त्यांनी असे भाषण केले. आता पुनरपी तू अनंतू आद्य एकी मातू सांगेल तेथ पांडुस तू प्रश्न करील. आता ते अनंत श्रीकृष्ण आणखी एक महत्वाची गोष्ट बोलतील आणि अर्जुनही पुढे प्रश्न विचारत राहील. तया बोलाचा हन पाडू ही रसवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. त्या बोलण्याची योग्यता आणि त्याचा रसाळपणा यांनी श्रोतेजनांना सुखाचा सुकाळ होऊन जाईल. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा सांग उठावा धरुणी उन्मेषाचा मग संवादू श्री हरिपार्थाचा भोगाऊ बापा. म्हणून निवृत्तीनाथांचा शिष्य असलेले ज्ञानदेव सांगतात की बाप हो, ज्ञान लालसेला चांगली स्फूर्ती देऊन या कृष्णार्जुन संवादाची गोडी आपण चाखावी. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायो. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय.